आणि आजपासून आपण काय भूमिका? सन 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करण्यात आली ती नेमणूक करत असताना ओबीसी अंतर्गत ती करण्यात आलेली आहे। त्यामधली ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा व लिंगायत समाजानं मागच अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्र शासनाला जे पत्रव्यवहार जे केलेले ते महाराष्ट्र शासनामध्ये जे शेवटला जे प्रलंबित आहे ते पत्रव्यवहार पूर्ण होऊन केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करून त्याला देखील मान्यता मिळावी व आम्हाला जे आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते स्वायत्तता करून त्याला 1000 कोटीचा भरघोस निधी समाजाला द्यावा त्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केले। मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत, आपण भेट वगैरे केली? मुख्यमंत्री महोदयांची भेट आज झालेली नसली, सकाळीच आमचे समाज बांधव वगैरे भेटलेले आहेत आणि परत त्यांनी आम्हाला भेटण्याचं टायमिंग वगैरे पण दिलेलं आहे। त्यांनी त्यावेळेला पण आमचे जे काय असतील ते निवेदने देऊन पुढील कशा पद्धतीने त्यांचे उत्तर वगैरे येतात किंवा त्यांनी काय करणार ते सांगितल्यानंतर मग आमचं पुढील दिशा त्या पद्धतीनं असणार। पूर्ण झाल्यावर आपली भूमिका काय असते? जर मागणी जर पूर्ण नाही झाली तर हे आमचं जे धरणे आंदोलन जे आमचं जे आहे की साखळी उपोषण ते आम्ही कंटिन्यू चालू राहणार। जर 5-6 दिवसामध्ये जर याचा निर्णय लागला तर पुढं आमरण उपोषणासाठी देखील आमची तयारी ठेवण्याची आहे।